हुपरीमध्ये खेळण्याच्या मैदानाभोवती उघड्यावर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी बनला दारूचा अड्डा। हुपरी येथे प्रसिद्ध असणारे एकमेव खेळाचं मैदान हुतात्मा स्मारकच्या पूर्व बाजूनं काही दारू पिणारे त्या ठिकाणी येऊन दारू पिऊन तिथेच काचेचे ग्लास टाकून बाटल्या फोडून काचेचे तुकडे खेळणारे खेळाडूंना गावातील फिरायला येणाऱ्या नागरिकांना लागतोय, त्याचा त्रास होतोय। हुतात्मा स्मारक हे खेळाचं मैदान आहे का दारू पिणाऱ्यांचा अड्डा, यासाठी थोडं पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। उघड्यावर मद्यप्राशन करायला बसणारे यांना पोलिसी खाक्या दाखवला पाहिजेच। गावात चालू असलेली गुंडगिरी, उघड्यावर मद्यप्राशन किंवा गांजा ओढल्यानंतर होणारे वादविवाद यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे। हुतात्मा स्मारकचा ताबा हातकणंगलेच्या तहसीलदार मोसमी चौगुले आणि मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे दिला असून त्याची देखभाल दुरुस्तीचा सर्व ताबा मुख्याधिकारी यांच्याकडे असून मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणं व त्याची निगा राखणं गरजेचं असताना त्याकडेही दुर्लक्ष होतंय। असे गावातील कित्येक प्रश्न अजून नगरपालिकेच्या बाबतीत आहेत। गावभागमधून रेद्दाला जाणारा रस्ता सुभाष पुतळ्यापासून गावाच्या बाहेर गेल्यानंतर ओढा फुल्ल भरून वाहत आहे। गटर दोन्ही बाजूनी तुंबलेले, कचरा गावाच्या बाहेर टाकला जातो, तो कचराही तिथे पेटवला जातोय। त्यामुळे तिथे दुर्गंधी पसरून इतर लोकांना त्याचा रोगराईचा त्रास होण्याची शक्यता असून नगर परिषदेनं ही तितकीच काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून गावाबाहेर टाकलेला कचरा कोण पेटवतो याची काळजी घेऊन त्यांना घंटागाडी वेळेत पोच झाली तर कचरा रस्त्यावर टाकला जाणार नाही। यामध्ये नगर परिषद प्रशासन, हुपरी पोलीस स्टेशन यांच्या हातबलतेमुळे गावात ओपन बार ते कचऱ्याचा ढीग हे समीकरण बनलं असून प्रशासकानं यावर कडक पावले उचलावीत अशी गावकऱ्यांमधून चर्चा। विशाल क्रांती वृत्तसेवा, हुपरी।